संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे। तर त्यांचं त्या ठिकाणी स्वागत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नाम तो सुना होगा। जशी माझी चळवळ गेली 30-35 वर्ष दलित महासंघाच्या माध्यमातून सांगली, सातारा, कोल्हापूर आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना परिचित आहे। ही गोष्ट खरी की मी खूप दिवसानंतर वर्षानंतर या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी संवाद करतोय। आज मी राजकीय काही गोष्टींच्या बाबतीत संवाद करण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे। दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून 35 वर्ष आम्ही काम करतो। फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद, उमाजी नाईक, अहिल्याबाई होळकर यांचा विचार घेऊन समतेच्या चळवळीमध्ये आजपर्यंत आम्ही काम करत आलो। अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढत आलो। इथं बसलेल्या अनेक पत्रकारांना मी ओळखतोय की ज्यांची मी जसा चळवळीत माझी सुरुवात झाली तसेच पत्रकारितेमध्ये त्यांची सुरुवात झाली असे काही चेहरे माझ्या समोर आहेत। पत्रकारितेमध्ये माझे काही पत्रकार मित्र रिटायर सुद्धा झालेले आहेत। तर मित्रांनो, आजपर्यंत पुरोगामी चळवळीमध्ये, समतावादी चळवळीमध्ये, परिवर्तनाच्या चळवळीमध्ये, आंबेडकरवादी चळवळीमध्ये मी लढत आलोय, काम करत आलोय। हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपणही बघितलं। सांगलीमधली अनेक आंदोलनही आपल्या सगळ्यांना माहीत असतील। परंतु या वेळेला मात्र निवडणुकीमध्ये मी अनेकांना आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला आहे आणि मी महायुतीला सपोर्ट करण्याचा दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीला यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची जी महायुती आहे, या महायुतीला सपोर्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतला। अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं, अनेक लोकांनी आपल्या भुवया उंचावलेल्या आहेत। आमच्या कार्यकर्त्यांना पण कळेना झाले की सरांनी असं काय केलं आहे। परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर मी थोडंसं आपल्याबरोबर भाष्य करतो। मित्रांनो, कुठलीही व्यक्ती जी वाढते, घडते ते सभोवतालच्या संस्कारातून, वातावरणातून, मग ते सामाजिक वातावरण असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल किंवा राजकीय असेल। आजपर्यंत मी स्वतः ज्या चळवळीत वाढलो, शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीत वाढलो। मी स्वतः क्रांतिसिंह नाना पाटलांच्या सहवासामध्ये होतो। क्रांतीवीर नागनाथ नायकवडींच्या मी संपर्कात होतो। संतराम पाटील असतील किंवा मलावादी असतील, काँग्रेसच्या सगळ्यात विद्यालय हायस्कूलला होतो। त्यामुळे अर्थातच हा जो डावा विचार आहे, तो डावा विचार हाच खरा जग बदलण्याचा विचार आहे, अशी भूमिका घेऊन आम्ही काम करतो। पुढे अण्णाभाऊ साठेंच्या विचाराने तर आम्ही विलक्षण प्रभावित झालो। समाज बदलायचा असेल तर बाबासाहेबांच्या विचाराला पर्याय नाही, इथपर्यंत आम्ही निष्कर्ष काढला। आणि फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊचा विचार हा आमचा जीव प्राण झाला की जो आजही त्या भूमिकेमध्ये बदल केलेला नाही। फक्त आमच्या असं लक्षात आलं की स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये आम्ही ज्या लोकांना सपोर्ट करत आलो त्या मोबदल्यात त्यांनी आम्हाला काय दिलं। ज्या समाजामध्ये काम करतो मी, तो समाज मातंग समाज आहे। दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीचा जनाधार हा मातंग समाज आहे आणि मातंग समाजावरती काँग्रेसचा शिक्का महात्मा गांधीपासून बसलेला। त्यामुळे मी सुद्धा इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर राजीव गांधींच्या पाठीशी देश उभा राहिला, त्यात मी पण एक होतो। काँग्रेसमध्ये फूट पडली, शरद पवार बाजूला झाले, त्यावेळेला महाराष्ट्राचा हा सह्याद्री हिमालय एवढा उंच झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन राष्ट्रवादीला सपोर्ट करणार। पण नंतरच्या काळामध्ये असं लक्षात आलं, मी जेव्हा शरद पवार साहेबांना सपोर्ट केला, आपल्याला माहित आहे की त्यावेळेला त्यांनी मला अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्षपद दिलं।
2-3 वर्ष मी अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातून जोड काढला, परंतु 2-3 वर्षासाठी त्यांनी मला सत्तेची संधी दिली, पण त्या मोबदल्यात 20 वर्ष आमच्या समाजाने आणि संघटनेनं त्यांना सहकार्य केलं. दिलेला शब्द शरद पवारांना पाळता येत नाही, किंवा आम्हाला दिलेला शब्द शरद पवार साहेबांनी पाळलेला नाही, आणि म्हणून आम्ही पवार साहेबांच्यावर नाराज होतो. परंतु आमच्या समाजाच्या दृष्टीनं, आमच्या दृष्टीनं एक अतिशय चांगली घटना घडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये फूट पडली. एकनाथ शिंदे साहेब बाजूला झाले आणि नवं सरकार अस्तित्वात आलं. त्याच्याबद्दल उलटसुलटची चर्चा, आपण सगळे ज्ञानी पत्रकार आहात, विचारी पत्रकार आहात, त्याच्यावरती मला भाष्य करायचं. पण एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा नंतरच्या काळामध्ये झाले उपमुख्यमंत्री. या तिघांच्या सरकारनं मातंग समाजाच्या बाबतीमध्ये जे निर्णय घेतलेले, ज्यासाठी गेली 40 वर्ष आम्ही रस्त्यावरची लढाई लढली. मी काही मुद्दाम सांगतो. आपण सगळे सांगली जिल्ह्यातले आहात. अण्णाभाऊ साठे हे सुद्धा आज एक प्रेरणास्थान झालेलं आहे आणि महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या यादीमध्ये अण्णाभाऊ साठे. या अण्णाभाऊ साठेंचं स्मारक व्हावं म्हणून मी सुद्धा कितीतरी वेळा जेलमध्ये गेलो. वाटेगावला त्यांचं स्मारक काय, आता सध्या वाटेगावाचे स्मारक आहे, कसे असू द्या, ते स्मारक सुद्धा युती सरकारनंच केलेलं आहे. त्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेला आता जे स्मारक आहे त्यांनी केलेलं आहे. पण ते स्मारक नको आहे, आम्हाला दर्जेदार स्मारक पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही संघर्ष केला होता. नुसता संघर्ष नाही, मिरजेची बाळासाहेब ठाकरेंची पहिली सभा उधळण्याची भूमिका आम्ही घेतली होती अण्णाभाऊच्या स्मारकासाठी. इतकी वर्ष आम्ही लढतोय, पण यश येत नव्हतं. मनोहर जोशीचं सरकार गेलं, पुन्हा आम्ही ज्यांना सपोर्ट करत आलो त्यांचं सरकार आलं, पण आमच्या अस्मितेच्या प्रश्नावरती कधी निर्णय झाला. मला अतिशय आनंद होतो की एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं जे आमच्या मातंग समाजासाठी निर्णय घेतले, त्यामुळे अतिशय आम्ही समाधानी. वाटेगावच्या अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपये त्यांनी जाहीर केले आणि एक उत्कृष्ट अशा पद्धतीचा स्मारक वाटेगावामध्ये उभं राहतंय. जमीन खरेदीचा अंतिम टप्प्यामध्ये तो सगळा प्रस्ताव आलेला आहे. अण्णाभाऊ साठे मुंबईमध्ये ज्या चिराग नगरमध्ये राहत होते, त्या चिराग नगरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं म्हणून आम्ही गेली 40 वर्ष लढतोय. एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं, महायुती सरकारनं मुंबईच्या चिराग नगरला अण्णाभाऊ साठेंच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी 305 कोटी रुपये जाहीर केले. आणखी एक प्रेरणास्थान आपल्याला माहित असेल, नुकताच सत्यशोधक नावाचा सिनेमा प्रकाशित झालेला आहे. लहुजी वस्ताद साळवे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी ती शैक्षणिक चळवळ सुरू केली, ती सामाजिक चळवळ सुरू केली, त्या चळवळीची पाठी लागली. सावित्रीबाई फुलेंच्यावर ज्यांनी शेणगोळे फेकले, त्यांचा हात रोखणारा माणूस म्हणजे लहुजी वस्ताद साळवे. त्या लहुजी वस्तादांचं स्मारक पुण्यात व्हावं म्हणून आम्ही प्रचंड वर्ष संघर्ष करतोय. मला आनंद आहे की 105 कोटीचं स्मारक पुण्यामध्ये झालं, त्याचा भूमिपूजन समारंभ झाला. म्हणजे आमच्या अस्मितेचे विषय. अण्णाभाऊचं वाटेगावातलं स्मारक, अण्णाभाऊचं चिराग नगरचं स्मारक, लहुजी वस्तादांचं पुण्यातलं स्मारक झालं. आणखी एक अतिशय गळीचा मुद्दा, ज्याच्यावरती आम्ही खूप वर्ष संघर्ष केला, की बार्टीच्या धर्तीवरती आरटीची स्थापना झाली. बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था. अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या विकासासाठी सर्व प्रकारची मदत करणारी ही जी बार्टी संस्था आहे, या संस्थेमधून मातंग समाजाला फारसा न्याय मिळत नाही अशी भावना महाराष्ट्रातल्या मातंग समाजात. आणि म्हणून मातंग समाज हा एक मोठा समाज आहे अनुसूचित जातीमध्ये किंवा एससी मध्ये, म्हणून आम्हाला सेपरेट आरटी द्या, म्हणजे अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग
40 वर्ष लढतोय. आणि मला आनंद आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी, अजितदादा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये घोषणा केली, जी.आर. निघाला आणि मातंग समाजातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या चळवळीला गती देणारा निर्णय म्हणजे आरटीची स्थापना. आमच्या मोठा निर्णय घेतला. आमची आणखी एक अतिशय महत्वाची मागणी होती की जसं अबकड आहे भटक्या समाजासाठी, तशा पद्धतीनं अनुसूचित जातीमध्ये अबकड करा, अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अबकड करा, अशी आमची मागणी आहे. आणि या मागणीच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समितीची स्थापना केली. ज्या अभ्यास समितीमध्ये मी स्वतः आहे. भारतामधल्या 6 राज्यामध्ये अबकड झालंय. भारतातल्या 6 राज्यात अबकड झालं आहे. मग महाराष्ट्रातही व्हावं हे आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून या सरकारनं पहिल्यांदा सांगितलं की इतर राज्यामध्ये कशा पद्धतीनं अबकड झाले त्याचा अभ्यास करा. म्हणून त्या अभ्यास समितीने मिळले आहे. 3 राज्यांचा दौरा झालेला आहे. उरलेल्या 3 राज्यांचा दौरा येत्या ऑगस्टच्या आत आमचा पूर्ण होईल आणि आम्ही अहवाल देऊ. मला खात्री आहे या सरकारनं शब्द दिलाय की अनुसूचित जातीमध्ये आम्ही वर्गीकरण करू. गेली 35 वर्ष फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठेंच्या विचार चळवळीमध्ये दलित महासंघाच्या माध्यमातून आणि बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. यापूर्वी आम्ही शरद पवार साहेबांना सहकार्य केलेलं होतं. त्यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्षपदी दिलं होतं. परंतु 99, 2000 ते जवळपास आजपर्यंत 20 वर्ष आम्ही शरद पवार साहेबांना सहकार्य केलं. परंतु त्यांच्याकडून दिलेल्या ज्या कमिटमेंट होत्या त्या पूर्ण झाल्या नाही. आणि त्याच्यामुळं नवी काही राजकीय मांडणी करता येईल का या दृष्टीनं आम्ही विचार करत होतो. योगायोगानं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुती सरकार अस्तित्वात आलं. आणि गेल्या 2 वर्षामध्ये, 2.25 वर्षाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या सरकारनं जे काम केलेलं आहे, विशेषतः मी ज्या समाजामध्ये काम करतो तो मातंग समाज आहे. दलित महासंघाचा जनाधार हा मातंग समाज, आणि या मातंग समाजाच्या दृष्टीने जे काम केलंय ते खरोखरच कौतुकास्पद आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी असं काम. उदाहरण जर सांगायचं झालं तर अण्णाभाऊ साठे आमचं प्रेरणास्थान आहे. अण्णाभाऊ साठेंचं वाटे गावातलं स्मारक राष्ट्रीय दर्जाचं व्हावं म्हणून 25 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत. अण्णाभाऊ साठेंचं जे राहत होते चिरागनगरचं घाटकोपर मुंबईचं स्मारक आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं होण्यासाठी 305 कोटी रुपये या सरकारनं जाहीर केलेले आहे. लहुजी वस्तादांच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपये त्या स्मारकाला दिलेले आहेत आणि पुण्यामध्ये भूमिपूजनही झालेलं आहे. मातंग समाजातल्या नव्या पिढीच्या मुलांना शैक्षणिक संधी मिळावी, नोकरीमध्ये संधी मिळावी म्हणून बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करा ही आमची 40 वर्षाची मागणी होती. या सरकारनं आरटीची स्थापना केली आणि तशा पद्धतीचा जी.आर. सुद्धा काढलेला आहे. एवढंच नाही तर अनुसूचित जातीमध्ये अबकड वर्गीकरण करा अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि त्या दृष्टीनं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अभ्यास समितीची स्थापना केलेली आहे. त्या समितीमध्ये मी सदस्य आहे. येत्या 2 महिन्यामध्ये या समितीचा अहवाल गेल्यानंतर अबकडच्या दृष्टीनं सुद्धा निर्णय घेण्याची भूमिका या सरकारनं घेतलेली आहे. त्यामुळे मातंग समाजाच्या दृष्टीने या सरकारनं उत्कृष्ट काम केलेलं आहे. आमच्या अस्मितेंना जाज्वल्य करण्याचं काम केलेलं आहे. आमच्या प्रेरणास्थानांचा सन्मान केलेला आहे. आमच्या भावी पिढीच्या दृष्टीनं महत्त्वाचं काम केलेलं आहे. आणि म्हणून या सरकारनं जर आमच्यासाठी काम केलं असेल तर आम्ही सुद्धा या सरकारसाठी काम केलं पाहिजे. या भूमिकेतून आम्ही महायुती सरकारला सपोर्ट केलेला आहे. नरेंद्र मोदींच्या संदर्भामध्ये उलटसुलट चर्चा आहे की 400 पार करा म्हणजे मग ते संविधान बदलणार आहेत, आरक्षण बदलणार आहेत. खरं तर हे शक्य नाही. संविधानाची रचनाच अशी आहे की ते कुणीही बदलू शकत नाही. उलट बाबासाहेबांचा सन्मान नरेंद्र मोदींनी केलेला आहे. मुंबईमध्ये इंदू मिलची जागा 3200 कोटीला घेतलेली आहे आणि तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं आहे. जिथं बाबासाहेब आंबेडकर शिकत असताना ज्या घरात राहत होते ते घर नरेंद्र मोदींनी घेतलंय आणि तिथं शिक्षाभूमी नावानं त्यांचं स्मारक केलेलं आहे. तर बाबासाहेबांचा सन्मान हे सरकार करते आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की खुद्द बाबासाहेब आंबेडकर जरी इथे आले
तरी संविधान बदलता येणार नाही. आणि आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा खोडसाळ प्रचार सुरू आहे. जे नरेंद्र मोदी इकॉनॉमिकली वीकर सेक्शनला 10% आरक्षण देतात, ते नरेंद्र मोदी दलितांचं अनुसूचित म्हणजे जमातीचं जातीचं आरक्षण कसं काय रद्द करू शकते? ते शक्यच नाही. मोहन भागवतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या समाजावरती 2000 वर्ष अन्याय झालाय त्यांना खरं तर 200 वर्ष आरक्षण ठेवलं पाहिजे. एकूणच हा लोकांच्या मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाआघाडीनं एक भूत सोडलेलं आहे. त्यामुळं दलितांनी याच्यावर विश्वास ठेवू नये. नरेंद्र मोदी सरकार, एकनाथ शिंदेचं, देवेंद्र फडणवीस, अजितदादा सरकार दलितांच्या बाजूचं सरकार आहे, संविधानाच्या बाजूचं सरकार आहे, आरक्षणाच्या बाजूचं सरकार आहे. या सरकारला साथ करावं म्हणून आम्ही महायुतीला सपोर्ट केलाय. सांगलीमधल्या तमाम दलितांनी संजय काका पाटील यांच्या कमळाच्या चिन्हावर शिक्का मारून त्यांना पुन्हा एकदा हॅट्रिक करून दिल्लीत पाठवायचं आहे आणि त्यांच्या बळावरती नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. त्यासाठी मी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं संपूर्ण